कुस्तीत जेव्हा दोन तगडे पैलवान एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा श्वास रोखून धरणारी लढत पाहायला मिळते. महाराष्ट्राने असे अनेक सामने पाहिले. मातब्बर आणि दिग्गज पैलवान एकमेकांशी झुंजताना पाहिले. कुस्ती काय असते हे महाराष्ट्राने अनेकदा दाखवून दिलं. मात्र पुणे जिल्ह्यातल्या मुळशीत झालेल्या एका स्पर्धेत कुस्तीला गालबोट लागलं. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे या दोन पैलवानात 11 लाखाची इनामी कुस्ती सुरू होती. मात्र ही कुस्ती सुरू असतानाच माऊली कोकाटेचा एक समर्थक थेट आखाड्यात घुसला आणि त्याने सिकंदर शेखवरच हात उचलला. या घटनेनंतर चर्चा सुरू झाली. कुस्ती शौकीनांनी आयोजकांनाच धारेवर धरायला सुरुवात केली. तर नेमकं काय घडलं होतं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मुळशीतल्या पौड गावात मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत ही हाय व्होल्टेज लढत रंगली होती. इनामी कुस्ती होती तब्बल 11 लाखाची. पैलवान सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे तासाभरापासून झुंजत होते. कुस्तीचा थरार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक जमले होते. कुस्ती थांबवली जाणार नाही, निकालीच होणार असं आयोजकांकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे हे दोन्ही पैलवान जीव तोडून लढत होते. कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. काही वेळानंतर ही कुस्ती निर्णायक टप्प्यावर पोहोचली. दोन्ही पैलवान आक्रमक झाले. संयम सुटलेल्या माऊली कोकाटेनं सिकंदरच्या मानेवर प्रहार करण्यास सुरुवात केली. एकदा दोनदा हा प्रकार घडल्यानंतर सिकंदरचाही संयम तुटला. त्यानंही प्रत्युत्तर दिलं. दोन्ही पैलवान भिडले आणि इथूनच कुस्तीला गालबोट लागण्यास सुरुवात झाली. हे दोन्ही पैलवान आपापसात भिडल्याचं पाहून माऊली कोकाटेचे समर्थक थेट आखाड्यात घुसले. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे ते सिकंदर शेखच्या अंगावर धावून आले. यातील एकानं तर कहरच केला. थेट सिकंदर शेखवर हात उचलला. त्यानंतर मात्र वातावरण आणखीन तापलं. आखाड्यात एकच खळबळ उडाली. दोन्ही पैलवानांचे समर्थक आखाड्यात घुसले आणि राड्याला सुरुवात झाली. प्रेक्षकांमधूनही संताप व्यक्त केला जाऊ लागला. हा सर्व प्रकार पाहून आयोजकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. 1-2 मिनिटं मैदानात हा गोंधळ सुरू होता. त्यानंतर पंचांनी मध्यस्थी करत या दोन्ही पैलवानांना शांत केलं. हुल्लडबाज समर्थकांना बाहेर हुसकावलं आणि त्यानंतर पुन्हा कुस्ती लावली. पुन्हा हे दोन्ही मल्ल आपापसात भिडले. या गोंधळानंतरही दोन्ही पैलवानांची 15 ते 20 मिनिटं कुस्ती चालली. निकाल मात्र काही लागत नव्हता. कोणताच पैलवान माघार घ्यायला तयार नव्हता. 1.5 तासांपासून झुंज सुरू असल्याने दोन्ही पैलवान काहीशे थकले होते. अखेरीस आयोजकांनीच मध्यमार्ग काढत कुस्ती सोडवली आणि दोन्ही पैलवानांना विजयी घोषित केलं. मात्र आखाड्यात घडलेल्या या गदारोळाने कुस्तीला गालबोट लागलं. मैदानात झालेल्या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि कुस्ती शौकीनांनी आयोजकांनाच धारेवर धरण्यास सुरुवात केली. खरं तर कुस्ती म्हणजे शौर्य, परंपरा आणि खिलाडू वृत्ती. मात्र मुळशीत जे घडलं ते पाहून आखाड्यातील खिलाडू वृत्ती हरवली का हा सवाल उपस्थित होतोय. कुस्ती सुरू असतानाच तिऱ्यातील व्यक्ती आखाड्यात घुसतोच कसा? सिकंदर शेख सारख्या मातब्बर पैलवानावर हात उगारण्याची हिंमत झालीच कशी? सुरक्षा व्यवस्था राखण्यात आयोजक कमी पडले का? आयोजकांनी मारहाण करणाऱ्या त्या व्यक्तीवर काय कारवाई केली? असे अनेक प्रश्न आता कुस्ती शौकीन विचारत आहेत. पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट, लोकमत.com.